आपल्या दोघांचं काढ फोटो. का का म्हणजे काढ ना. बरं घे काढ. हाच बघ बरं किती भारी जोडी वाटती. पण मला एक गोष्ट कळत नाही, तू लग्नाला का नकार देते या? आता मामांची मामींची आई इच्छा, पण तू लग्नाला का नकार देते? खरं सांगू का, हा, मला आहे ना तुझी एवढी दाढी आहे ना तीच नाही आवडत. तरी मला वाटलं होतं. तो मला कधी अख्खी पूर्ण दाढी काढलेलं बघितलंय का? नाही ना. त्याचं कारण एक काही, दाढी नाही मर्दाची आन बाण आणि शान असते. ज्याला दाढी नाही त्याचा काय उपयोग आहे? दाढी बरोबर मिशा पण असले पाहिजे. अरे मिशांचं ठीक आहे रे, पण ही एवढी दाढी, त्याला कधी आकार पण नाही आणि काहीच नाही. आकार मेहनतून एकदा द्यावा लागतो. दररोज आकार देत बसल्यावर काम कावा करायची? मग तू लग्न झाल्याच्या पुढे तू देशील की आकार? का नाही देणार? मी काही न्हावी आहे का त्याला आकार द्यायला? नका का नसा ना. बरं जाऊन दे बाबा, मी दुकानात जाऊन करीन. नकोच बाबा, मला दाढीवाला नवराच नको. ऐक की, लय अपेक्षेने तुझ्याकडे आलोय. मला असं वाटत नाही की बाबा तू मला नकार द्यावा, किंवा तू नकार दिल्यावर म्हणजे जाऊन दे तू समजून ये ना. मी माझ्या सगळ्या मित्रांना सांगितलं की माझं लग्न होईन, म्हणजे शेवटी करीन तर मामाचीच करीन. हा, आणि तू नाही म्हणलं मग माझं किती मित्रात वाटलं होईल सांग बरं. पण तुला सांगितलं ना मी, मला आहे ना ती अरे दाढीच नाही आवडत मी बाबा. दाढ काढू तर शकत नाही ना. अरे मी तुला काय सांगू, मी किती 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 आपली स्वप्न बघतो, आपली लग्न झालेली. पण तुझं सगळं बरोबर आहे, पण मग तुला जर लग्न करायचं असेल ना तर तुला दाढी काढावीच काढू लागेल. शकत नाही. अरे आपण 1 वर्षाच्या आत एक बच्चा आणू ना डायरेक्ट त्याला. मग त्याला तू म्हणशील तसं, मग तेव्हा तो सांगायचं तू दाढी ठेवायची नाही. त्याला पटत नसली तर तो ठेवणार नाही. आता लहान बाळाला कुठं दाढी असती का? मग ते होईन ना मोठं. तोपर्यंत आपला पण संसार हळू 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 असा पुढे ढकलन. नको बाबा. नको म्हणू नको ना तू. काय प्रॉब्लेम आहे माझ्यात सांग बरं. प्रॉब्लेम आहे ना तुझ्यात काहीच नाही. हा, मग मग तुला दाढी आवडत नाही त्याचा फॉल्ट असा आहे. मी ह्याला थोडी बारीक करतो. आता तुझ्या आई बापाला मी आवडतो, कारण त्यांना माहिती एवढा हँडसम आपला भाचा दिसतोय. हा बघ, मला तू जाता नाही म्हणली ना, आता मला आपलं लग्न नाही व्हायचं. मग मी काय होईन, मग दुसरी बरीच लग्न करीन. दुसरी बरोबर. हा, मग आपल्याकडे अशी लाईन लागली खालच्या कोपऱ्यापासून वरच्या कोपऱ्यापर्यंत. बर चालेल मग काय आता. अंग असं आता का कशी तयार झाली. आता घरी जायचं. तुझा बाप म्हणजे माझा मामा, हा. त्याला सांगायचं हा. म्हणजे त्याला तुमचा बाचा म्हणजे मी, त्याला बोलून घ्या, आमचं जुळून द्या, म्हणजे आमचं जुळवा लग्नाचं. आणि परवा दिवशी लगेच साखरपुडा करा आणि मग वर्षभरानं लग्न करा. तर आपण फिरायला जाऊ लग्नाच्या आधीच. मग कोपऱ्याने काय जाऊ त्याला. मामाची पोरगी म्हणलं काय असतं. अरे पण किती लोक नावं ठेवतील. हो, आता ती नावं ठेवायची ती लोकांचा प्रश्न. आपला प्रश्न मला माहिती काय आहे ती. आता एक काम कर, आता काय करतो मी पटकेच जातो, नाही तर मामा जमायच्या आधीच आपलं लग्न मोडून टाकीन. शिव फोन तू जा, चलता मी माझ्या खिशात घातला. संध्याकाळी फोन कर, मेसेज कर व्हॉट्सअपला, चांगलं मस्त मस्त. जाऊ का? हा. अंग असं